थंडीचे दिवस म्हटलं की एक तर सारखी सारखी भूक लागते आणि तीही नेहमीपेक्षा जास्त. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशाच काहीशा मुलांच्या डब्याच्या रेसिपी शेअर करणार आहे, ज्या मुलांच्या आवडीच्याही असतील आणि त्यांचा स्टॅमिना टिकवणाऱ्याही असतील. तर चला मग आजच्या आपल्या रेसिपीजना सुरुवात करूयात. आठवड्याच्या सुरुवातीलाच आपण करणार आहोत हिरव्या वाटाण्याची टिक्की. आता यासाठी एकदम ताजे फ्रेश वाटाणे घ्यायचेत. शक्यतो डीप फ्रीज घेऊ नका. फ्रेश वाटाणे असतील तर अतिउत्तम. आता हे वाटाणे आपल्याला मिक्सरवरती थोडेसे फिरवून घ्यायचेत. याची पेस्ट करायची नाही. आपल्याला असे ओबडधोबडच राहिले पाहिजेत. अशा पद्धतीने फक्त 1 ते 2 वेळा फिरवून घ्यायचेत. आता यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स ऍड करायचेत आपल्याला. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी तांदळाचं पीठ ऍड केलेलं आहे 2 चमचे. 2 चमचे रवा, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि आपले इतर मसाले आपल्या मुलांच्या आपल्या आवडीप्रमाणे, जसं की हळद, धना पावडर, आमचूर पावडर, गरम मसाला, थोडंसं लाल तिखट. थोडंसं तिखट मुलांना लागत असेल तर थोडंसं जास्त टाकलं, मिरची टाकली तरीही चालेल. तर हे सगळे मसाले आपण व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचेत. आता थोडासा वाटाणा हा ओलसर असतो, त्यामुळे जास्त पाणी टाकावं लागत नाही. अगदी हळूहळू थोडं थोडं पाणी टाकायचं आणि अशा पद्धतीने एक गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आहे रवा, त्यामुळे हे थोड्या वेळ आपल्याला भिजत ठेवायला हवं. तर एक 10 मिनिटासाठी फक्त भिजत ठेवायचं. 10 मिनिटानंतर रवा छान फुलून येतो आणि हे आपला असा डो हा तयार होतो. आता याचे आपल्याला गोल गोल टिक्की बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही वेगवेगळ्या आकारात बनवू शकता, उभ्या, गोल किंवा कटर असेल तर हार्ट शेपमध्ये मुलांच्या आवडीप्रमाणे. तर मी अशा पद्धतीने गोलच या सगळ्या टिक्की बनवून घेतलेल्या आहेत. आता या टिक्कीज आपल्याला शॅलो फ्राय करायच्या आहेत. कास्ट आयर्नचं भांडं तुमच्याकडे जर असेल तर अतिउत्तम. अगदी कमी तेलामध्ये, कमी वेळामध्ये खूप छान व्यवस्थित या टिक्कीज शॅलो फ्राय होतात. तर हे माझं कास्ट आयर्नचं स्किलेट आहे. तुम्ही पाहिलंही असेल आधी. मी बऱ्याचदा याचमध्ये शॅलो फ्राय करत असते. याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक सुद्धा दिलेली आहे. तर आता पहा, हे शॅलो फ्राय मी करून घेते आणि याला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 ते 7 मिनिटात या टिक्कीज आपल्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित शॅलो फ्राय होतात. असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला या शॅलो फ्राय करायच्या आहेत. अगदी झटपट बनणारी आणि मुलांनाही फार आवडणारी अशी ही आपली रेसिपी आहे. तर अगदी 5 ते 7 मिनिटातच पहा, आपली टिक्की फ्राय करून झालेली आहे. असा छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर त्याला आला की समजायचं आपली टिक्की ही व्यवस्थित फ्राय झालेली आहे. आता आपण हे टिश्यू पेपरवरती या टिक्कीज काढून घेऊयात. थोडंफार जे तेल राहिलं असेल याच्यामध्ये, ते सुद्धा हा टिश्यू पेपर सोक करून घेईल आणि आपल्या टिक्की अशा छानपैकी मस्त कोरड्या वगैरे होतील. तर आता पहा, या टिक्कीज आपल्या तयार आहेत. थोड्याशा या टिक्कीज थंड झाल्या की आपण या मुलांच्या डब्यामध्ये भरायच्यात. गरम गरम नाही भराल तेवढंच योग्य आहे. थंड झाल्यावरच ही टिक्की छान लागते. आपली दुसरी रेसिपी आहे अतिशय पौष्टिक दलिया. आता हा जो मी दलिया घेतलेला आहे तो थोडासा मोठ्या साईजचा दलिया आहे. वेगवेगळ्या साईजमध्ये येतो, लहान, मीडियम आणि थोडासा मोठा. तर माझा थोडासा मोठ्या साईजचा आहे. तर हा दलिया थोडंसं तूप टाकून आधी मी व्यवस्थित कढईमध्ये भाजून घेतलाय आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहे, म्हणजे हा दलिया व्यवस्थित शिजतो. 1 वाटी दलियासाठी 2 वाटी गरम पाणी. तुमचा दलिया जर लहान आकाराचा असेल तर तो डायरेक्ट कढईमध्ये सुद्धा शिजेल, पण माझा मोठा असल्यामुळे मी कुकरच्या 2 शिट्ट्या करणार आहे. तर अगदी 2च शिट्ट्यांमध्ये पहा, माझा हा दलिया असा शिजलेला आहे, कारण मी गरम पाणी वापरलं होतं आणि छान असा मोकळा झालेला आहे. असा गिजगा व्हायला नाही पाहिजे. छान मोकळा दलिया होईल अशाच पद्धतीने तो शिजवायचा, म्हणजे तो छान लागतो. आता इथे करायची पद्धत खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे अगदी साधा सिंपल आपण जसे पोहे करतो ना, तसा जरी केला तरीही चालेल, किंवा मग तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या भाज्या सुद्धा मिक्स करू शकता. आता माझ्या मुलीला काही जास्त भाज्या आवडत नाही, त्यामुळे मी अगदी साधाच करणार आहे. तर पहिले शेंगदाणे टाकलेत, पुन्हा कांदा, जिरं मोहरीच्या आधी फोडणी दिलेली आहे, हळद, हिंग, थोडीशी मिरची, लाल मिरची सुद्धा आणि माझ्या मुलीच्या आवडीच्या थोड्याशा भाज्या मी घेतल्या, जसं की गाजर, वाटाणा आणि आपले स्वीट कॉर्न. एवढं फक्त तिला आवडतं ते मी त्यामध्ये मिक्स केलेलं आहे. तर छानपैकी परतून घेतलं. या भाज्या मी अजिबात शिजवलेल्या नाहीयेत आधी, या कच्च्याच आहेत. त्यामुळे थोड्याशा त्या आधी शिजवून घेणार आहे. थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकून, मीठ आणि साखर, आणि मग यामध्ये आपला शिजवलेला दलिया आपल्याला ॲड करायचा आहे.
तर झाकण ठेवून पहिल्यांदा छानपैकी भाज्या शिजवून घेतल्या. चव ऍडजस्ट करण्यासाठी थोडीशी वरून साखर सुद्धा टाकलेली आहे. थोडासा तिखट गोड छान लागतो ना म्हणून. आणि यामध्ये हा शिजवलेला दलिया मी मिक्स केलेला आहे. तर पहा अशा पद्धतीने अगदी 5च मिनिटात ही रेसिपी आपली तयार झालेली आहे. आणि हा अतिशय पौष्टिक मुलांचा डबा आहे बरं का. त्यांचं पोटही भरेल आणि त्यांना लवकर भूकही लागणार नाही. तर हा दलिया आपला व्यवस्थित शिजून तयार झालेला आहे. तर आता मी तुम्हाला थोडंसं जवळून सुद्धा दाखवते. अगदी या दलियाचा दाना दाना छानपैकी वेगळा झालेला आहे आणि खूप सुंदर अशी टेस्ट या दलियाला आपली आलेली आहे. आणि हा दलिया जरी थंड झाला तरी त्याच्या चवीत अजिबात फरक पडणार नाहीये. त्यामुळे आपली मुलं हा दलिया आवडीनं खातील. आपली बुधवारची तिसरी रेसिपी आहे ती म्हणजे पालक बटाटा पराठा. आता थोडासा पालक मी इथे शिजवून घेतलाय आणि तो आता मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. त्याच्या बरोबर फक्त थोडंसं दही मी ग्राइंड केलेलं आहे. आता इथे गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये थोडंसं मीठ, तेल टाकलेलं आहे आणि आपण जो ग्राइंड केलेला दह्याबरोबरचा पालक होता, ती पेस्ट याच्यामध्ये ऍड करणार आहे. आता माझ्याकडे हा फूड प्रोसेसर आहे, त्यामध्येच नेहमी मी कणिक मळत असते, त्यामुळे मी यामध्येच आता मळून घेतली. अगदी छान व्यवस्थित आपल्याला पराठ्याला लागेल अशी छान कणिक मळून झालेली आहे. आता यानंतर आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे बटाट्याचं. तर बटाटे शिजवून घेतलेत मी. 4 बटाटे शिजवून मॅश करून घेतलेत. आता त्याला फक्त फोडणी देणार आहे. तर फोडणीसाठी तेलामध्ये जिरं, मोहरी, त्यानंतर मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट, थोडंसं हळद, हिंग, मिरची आणि गरम मसाला थोडासा मी ॲड केलेला आहे. याच्यामध्येच मीठ सुद्धा ॲड करणार आहे. तेलातच मीठ आपण ॲड केलं ना, की संपूर्ण बटाट्याला ते मीठ व्यवस्थित लागतं. त्यामुळे शक्यतो बटाट्याची भाजी करताना मीठ हे तेलातच ॲड करायचं. आता छानपैकी हे सगळं एकजीव करून घेतलंय, परतून घेतलंय मस्तपैकी आणि आता आपण पराठे तयार करायला घेऊयात. फक्त हे बटाट्याचं स्टफिंग थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मगच सुरुवात करायची. तर आता मी इथे छानपैकी गोल अशी एक चपाती लाटून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये स्टफिंग भरणार आहे. तर आता याचा आकार तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसाही ठेवू शकता. म्हणजे पूर्णासारखा छानपैकी आतमध्ये स्टफिंग भरून तुम्ही गोल पराठाही लाटू शकता आणि माझ्यासारखा चौकोनी सुद्धा. तर मी आता इथे चौकोनी पराठा लाटून घेणार आहे. दोन्ही साईडनं व्यवस्थित हा बंद करून घेतलेला आहे आणि आता अगदी हळूवार असा लाटणार आहे, जेणेकरून त्याचा हा शेप जो चौकोनी आहे तो मेंटेन राहील. स्टफिंग भरताना थोडंसं जास्त स्टफिंग भरायचं, म्हणजे नुसती चपाती खाल्ल्यासारखी वाटत नाही, त्याच्याबरोबर छान बटाट्याची टेस्ट सुद्धा येते. थोडासा नाही फुगला तरी चालेल, पण स्टफिंग मात्र जास्त भरायचं. तर मी आता हा लाटून घेतलेला आहे, आता आपण भाजून घेऊयात. आता हा पराठा भाजताना तो कशावर भाजायचा, तेलावर की तुपावर, हे सर्वस्वी तुमची चॉईस आहे, तुमच्या मुलांची चॉईस आहे. मी पराठे भाजताना नेहमी तेलच लावत असते, त्यामुळे इथे देखील मी तेलावरतीच भाजून घेतलेला आहे. थोडासा मंद आचेवरती असा थोडा ब्राऊन रंग येईपर्यंत हा पराठा भाजायचा आहे. म्हणजे कसं ना, तो छान असा वरचा जो लेयर आहे तो असा छान क्रिस्पी होतो. तर पहा इथे मी व्यवस्थित हा पराठा आता भाजून घेतलेला आहे आणि हा पराठा आता असाच संपूर्ण डब्यामध्ये भरायचा नाही आपल्याला, तर याचे छान छान छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथेच तव्यावरच मी उलटण्याच्या साहाय्याने त्याचे 4 तुकडे करून घेणार आहे. म्हणजे कसं ना, मुलांना एक एक तुकडा उचलून खाता येतो. जास्त डब्बा असा मेसी होत नाही, त्यांना खायला इझी पडतं. तर पहा असे 4 तुकडे करून घेतलेले आहेत आणि हा पराठा सुद्धा थोडासा थंड होऊन द्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतरच डब्यात भरायचा आहे. कशाबरोबर सर्व्ह करणार, दही किंवा चटणी, पुन्हा तुमची चॉईस. यानंतरची गुरुवारची आपली रेसिपी आहे ती म्हणजे पुरी भाजी. तर यासाठी मी इथेच फूड प्रोसेसरमध्येच थोडीशी कणिक घेतली आहे, त्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकलाय आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ. आता रवा डाळीचं पीठ तुमच्यावर अवलंबून आहे, पण टाकलं तर पुरी छान होते. त्यामध्येच थोडंसं मीठ आणि तेल थोडंसं टाकलंय आणि आता ही कणिक आपण व्यवस्थित मळून घेऊयात. तर ही कणिक मळताना आपल्याला चपातीसारखी जास्त पातळ मळायची नाहीये, थोडीशी घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या पुऱ्या सुद्धा छान फुगतात. आता मी ही कणिक व्यवस्थित अशी तिंबून घेतलेली आहे आणि थोड्या वेळासाठी भिजत ठेवायची आहे, कारण की आपण यामध्ये टाकलेला आहे रवा, तो व्यवस्थित फुगायला हवा. तर आता ही कणिक मी आता झाकून ठेवते आणि तोपर्यंत आपण आता भाजीची तयारी करूयात. त्यासाठी 4 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत, छानपैकी मॅश करून घेतलेत सगळे, पूर्वतयारी करून घेतलेली आहे. तर आता आपण भाजी तयार करायला घेऊयात. तर आता तेल टाकायचे, त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा थोडेसे खडे मसाले आपल्याकडे जे अवेलेबल असतील ते, जिरं मोहरीची फोडणी सुद्धा दिलेली आहे. त्याचमध्ये कांदा परतून घेतलाय, आलं लसणाची पेस्ट,
हळद आणि वरचे आपल्या आवडीप्रमाणे मसाले टाकायचे. तर आता मी इथे थोडंसं टोमॅटो देखील टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडासा अगदी ओलं खोबरं होतं माझ्याकडं, त्यामुळे त्याचा ओल्या खोबऱ्याचा किस मी याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. आता यातल्या काही गोष्टी या ऑप्शनल आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाजी करू शकता. तर आता तिखट टाकलेलं आहे, थोडासा गरम मसाला, धना पावडर टाकलेलं आहे आणि हा सगळा मसाला आता छानपैकी परतून घेणार आहे मी. तर आता परतल्यामुळे काय होतं, याला असं तेल छान सुटतं आणि छान आपल्या भाजीला सुद्धा चव येते. यामध्ये मॅश केलेला बटाटा ॲड केलेला आहे. इथे सुद्धा खूप जास्त मॅश करायचं नाही, थोड्याशा फोडी राहतील अशाच पद्धतीने मॅश करायचा आहे आणि कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी ठेवायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपली व्यवस्थित भाजी तयार आहे. भाजी व्यवस्थित छान त्याला उकळी आली, छानपैकी एकजीव झाली, की त्यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची, गरम मसाला टाकायचा आहे आणि आपला मिठाचा आपली चव ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर पहा, अगदी 5च मिनिटात आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे. आता आपण तयार करणार आहोत ती म्हणजे पुरी. पुरीसाठी आधी तेल गरम करत ठेवले आणि नंतर मी पुऱ्या लाटायला घेतलेल्या आहेत. थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा एकदा कणिक मळून घेतलेली आहे. आता पुरी एक-एक लाटायची की एक चपाती लाटून मग त्याच्या गोल पुऱ्या पाडायच्या, हे सुद्धा तुमच्यावर अवलंबून आहे. मी मात्र इथे एक मोठी चपाती लाटून घेणार आहे आणि मग नंतर वाटीच्या साहाय्याने त्याच्या गोल पुऱ्या पाडून घेणार आहे. तर पहा, अगदी छोट्या-छोट्या पुऱ्या पाडणार आहे मी, म्हणजे जास्त मोठ्या नाही, डब्यात बसतील अशाच आकाराच्या पाडून घेणार आहे. आता इथे पुरी लाटताना सुद्धा जास्त पातळ आपल्याला ही चपाती लाटायची नाहीये. थोडीशी नेहमीची चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर ठेवली, की पुरी आपली छानपैकी फुगते. तर आता माझ्या पुऱ्या तर लाटून झाल्यात, आता आपण त्या तळायला घेऊयात. तर तळताना सुद्धा तेल जास्त गरम नसावं, थोडंसं मीडियम गरम असावं, म्हणजे पुरी टाकली की लगेच करपणार नाही आपली. आणि ही पहा, एका बाजूने एकदाच उलटायची आणि अशा पद्धतीने छानपैकी पुरी आपली तळून घ्यायची आहे. तर मी आता इथे सगळ्या पुऱ्या तळून घेते. जास्त करपवायच्या नाहीयेत आपल्याला. अशा थोड्याशा गोल्डन कलरवरतीच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर सकाळी-सकाळी ना मुलांच्या डब्याला जेवढ्या लागतात तेवढ्याच पुऱ्या फक्त बनवून घ्यायच्या. आपण ज्यावेळेस जेवणार आहोत त्यावेळेस गरम-गरम पुऱ्या आपण जेवताना आपण त्या तळू शकतो. तर आता पहा, डब्याला लागतील एवढ्या पुऱ्या अशा छानपैकी मी तळून घेतलेल्या आहेत. आता डबा भरताना सुद्धा पुन्हा हा डबा थंडच भरायचा आहे. थंड झाल्यानंतर पुरी बसणार आहे. तर अशा पद्धतीने पहा, आपला पुरी भाजीचा एकदम छानसा डबा तयार आहे. आता शुक्रवारी थोडासा वेगळा पण मुलांच्या आवडीचा असा डबा आपण करूयात. तर शुक्रवारी आपल्याला करायचा आहे पास्ता. तर पास्त्यासाठी मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकले आणि छान असं पाणी उकळलं, की त्यामध्ये पास्ता टाकणार आहे. तेल आणि मीठ टाकल्यामुळं कसं होतं, तेलामुळे पास्ता छान असा सेपरेट राहतो, एकमेकांना चिकटत नाही आणि मिठाने छान चव येते. तर तिकडे आपला पास्ता छान उकळतोय, शिजतोय, तोपर्यंत आपण इकडे ग्रेव्हीसाठी टोमॅटो देखील शिजवणार आहोत. तर थोडासा टोमॅटोला एक मी मागून कट दिलेला आहे आणि उकळत्या पाण्यात टोमॅटो टाकलेत. 2च मिनिटात आता इथे टोमॅटो सुद्धा आपले छान उकडतील. तर इकडे पास्ता सुद्धा आता आपण चेक करूयात शिजत आलाय का? तर पास्ता आपल्याला संपूर्ण शिजवायचा नाहीये. 80% फक्त आपल्याला पास्ता शिजवायचा आहे. तर आता मी ते चेक केलं. एक 7 मिनिटात आपला हा व्यवस्थित 80% पास्ता शिजलेला आहे. त्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलंय आणि पुन्हा त्याच्यावरती थंड पाणी शिंपडलेलं आहे. म्हणजे त्याचं जे ओव्हर कुकिंग आहे ते होणार नाही. तिथेच कुकिंग स्टॉप होईल. तर थोडंसं पाणी शिंपडून थोडासा वर-खाली करून ठेवलाय, म्हणजे आपला याच्यापेक्षा जास्त पास्ता शिजणार नाहीये. आता इकडे टोमॅटो सुद्धा आपले छान शिजलेले आहेत. त्याची जी वरची स्किन आहे ती पहा, तुम्हाला दिसत असेल, अगदी सेपरेट झालेली आहे. तर आता हे टोमॅटो व्यवस्थित थंड करून घ्यायचेत आपल्याला आणि त्याची अशी छानशी दाटसर अशी ग्रेव्ही बनवायची आहे. तर आता कढई घेतली मी. एका कढईमध्ये थोडंसं तेल आणि बटर टाकणार आहे. तुम्हाला जर नुसतं बटर टाकायचं असेल तरी नुसत्या बटरमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर मी इथे तेल आणि बटर घेतले. त्यामध्ये थोडंसं 5-6 लसणाच्या पाकळ्या त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते टाकलेत आणि त्याच्याबरोबर मिरची. आता मिरची इथे ऑप्शनल आहे. तुमची मुलं तिखट खात नसेल तर मिरची नाही टाकली तरीही चालेल. याच्याचमध्ये एक बारीक चिरलेला कांदा मी टाकलेला आहे. कांदा सुद्धा आपल्याला भाजीला शिजवतो तसा जास्त शिजवायचा नाहीये. थोडासा असा ट्रान्सल्युसंट होईपर्यंतच फक्त शिजवायचा आहे. थोडीशी कांद्याची चव आपल्याला त्याच्या ग्रेव्हीमध्ये लागायला हवी. आता यामध्येच मगाशी शिजवलेले जे टोमॅटो होते त्याची मी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि ती पेस्ट यामध्ये टाकलेली आहे. आता ही पेस्ट आपल्याला छानपैकी हलवून घ्यायची आहे, म्हणजे त्याला तेल सुटेपर्यंत. त्यामध्येच मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर, याने चव खूप छान येते. तुम्हाला यात थोडासा अगदी चमचाभर टोमॅटो सॉस ॲड करायचा असेल तरीही तुम्ही करू शकता. मी तो केलेला नाहीये.
तर आता छानपैकी मिक्स करून घेतलंय आणि ही ग्रेव्ही थोडीशी घट्ट झाली की यामध्ये आपल्याला पुढचे मसाले ऍड करायचे आहेत. त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत मी. ब्लॅक पेपर पावडर आपल्याला टाकायची आहे, त्याने फार छान टेस्ट येते. म्हणजे इथे तुम्ही मिरची जर टाकली नसेल तर थोडीशी ब्लॅक पेपर पावडर थोडी जास्त टाका, म्हणजे छान चव येईल. यामध्येच मी आता मिक्स हर्ब ऍड करणार आहे. ओरेगॅनो तुमच्याकडे असेल तरी ते टाकलं तरीही चालेल, पिझ्झा हर्ब्स असतील ते टाकले तरीही चालेल. तर माझे हे मिक्स हर्ब्स आहेत. आता हे सगळी ग्रेव्ही आपली छान दाटसर झाल्यानंतर यामध्ये हा आपला पास्ता ऍड करायचा आहे. झाला, इथे आपला अगदी व्यवस्थित पास्ता रेडी झाला. पहा, हा पास्ता सुद्धा अगदी 5 ते 7 मिनिटात तयार होतो आणि थंड झाल्यावर सुद्धा हा पास्ता तेवढाच छान लागतो. आता हा पास्ता तयार झालेला आहे. थोडासा थंड झाला की आपल्याला तो मुलांच्या डब्यामध्ये भरायचा आहे. इथे मी त्याच्याबरोबर थोडंसं गाजर दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे फ्रूट यामध्ये देऊ शकता. तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.